नमस्कार मित्रांनो. दुर्मिळ बना. जोपर्यंत तुम्ही एखाद्या स्त्रीला तुमच्या जगाचा मुकुट समजता, तेव्हा तोपर्यंत तिचा अहंकार दाखवण्याचं धाडस होतं. तुम्ही जर एखाद्या मुलीला जास्त महत्त्व द्यायला लागला, तर तिला सर्वांच्या वर ठेवू लागला, तर या गोष्टीत तिला सामील करून घेता, तेव्हा तिला समजतं की तुमच्या आयुष्याचं ते केंद्र आहे. मित्रांनो, जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला केंद्र समजू लागते, तेव्हा अहंकार दाखवणं ही तिची मजबुरी बनून जाते. याच कारणामुळे ती रिप्लाय द्यायला उशीर करते, फोन कॉल्सला इग्नोर करते आणि तुमच्या प्रेमाला गृहीत धरू लागते. कारण तुम्ही तिला तो दर्जा दिला आहे जो वास्तविक स्वतःला द्यायचा होता. खरी ताकद तेव्हा निर्माण होते जेव्हा तुम्ही स्वतःला आपल्या आयुष्याची प्राथमिकता बनवता आणि इतर कोणालाही आयुष्याच्या पाहुण्यापेक्षा जास्त स्थान देत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला दुर्मिळ बनवता, तेव्हा तुम्ही तिच्यासाठी एक आव्हान बनता आणि स्त्रिया कधीच आव्हानांना हलक्यात घेत नाहीत. तिला माहीत असतं की दुर्मिळ माणसंच लक्ष मिळवणं सोपं नाही. त्याला प्रत्येक मुलगी सहज मिळू शकत नाही. तो कोणाच्या पाया पडत नाही. तो कोणाच्या मूडचा गुलाम नसतो. तो एक लिमिटेड ॲडिशन असतो. जेव्हा तुम्ही दुर्मिळ बनता, तेव्हा तुम्हाला मिळवण्यात ती स्वतःला नशीबवान समजू लागते आणि तेव्हाच तिचा अहंकार स्वतःहून लाजेने खाली पडतो. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही तिला स्पेशल बनवणे थांबवाल, तो दिवस तिच्या जगातील असा पहिला दिवस असेल जेव्हा ती स्वतःबद्दल असुरक्षित वाटू लागेल. तिच्या सौंदर्याने नाही, तर तिच्या चारित्र्याने प्रभावित व्हा. स्त्रीची सर्वात मोठी ताकद तिचं सौंदर्य असतं, पण तिची सर्वात मोठी कमकुवतपणा तेव्हा समोर येतो जेव्हा ती पाहते की सौंदर्यामुळे एखादा पुरुष विचलित होत नाहीये. तर प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीच्या सौंदर्यावर फिदा होता, तिच्या हावभावांवर, डोळ्यांवर, कपड्यांवर किंवा हसण्यावर प्रतिक्रिया देता, तेव्हा तुम्ही खरं तर तिच्या नियंत्रणाच्या कक्षेत प्रवेश केलेला असतो, तेवढाच जास्त कमकुवत. कारण तिला माहीत असतं की ती जेवढी तुमच्यासाठी खास होईल, तेव्हा तिला अहंकार जन्माला येतो आणि खात्री असते की ती कशीही असली तरी तुम्ही तिच्याशी चिटकून राहणार, कारण तुम्ही या चेहऱ्याने बांधले गेले आहात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीच्या सौंदर्यावर पाहून अजिबात प्रभावित होत नाही, तर उलट तिच्या बोलण्याची पद्धत, तिच्या विचार करण्याची ताकद, वागणूक आणि इतरांना देणारा आदर या गोष्टीचे निरीक्षण करता, तेव्हा तिला पहिल्यांदा जाणवतं की हा माणूस इतरांपेक्षा वेगळा आहे. हा फक्त मला पाहिला नाही, तर मला पारखायला आला आहे. आणि इथेच तिच्या सौंदर्याची जादू अपयशी ठरते, कारण जी चाल ती सगळीकडे खेळायची, ती तुमच्यावर निकामी ठरली आहे. पुरुष चरित्राकडे पाहतो, तेव्हा स्त्रीला पहिल्यांदा स्वतःचा खरा आरसा दिसतो. तुम्हाला पाहून ती सजण्याकडे स्वतःला सावरू लागते, कारण आता तिला माहीत नसतं की तुमची नजर नेमक्या कोणत्या गोष्टीने प्रभावित होईल. तिचा चेहरा, तिचे चालत नाही, तर तिचे शरीर चालत नाही, तर एक चांगली व्यक्ती म्हणून स्वतःला सिद्ध करावं लागतं. हाच बदल तिच्या वागण्यात, अहंकारात मोडून टाकतो. जेव्हा तुमच्याकडे ती दुर्लक्ष करते, याचीही जाणीव देऊ नका की तुम्हाला त्याचा फरक पडतोय. अहंकार तोपर्यंत जिवंत राहतो जोपर्यंत तुम्ही तिच्या इग्नोर करण्यामुळे तुटून जाता. बहुतेक पुरुष काय करतात, मुलीने रिप्लाय दिला नाही की बेचैन होतात, कॉल उचलला नाही तर संशय घेऊ लागतात, तासनतास बोलणं झालं नाही तर मनात तडफड वाढते. मग सुरू होतं, तू रिप्लाय का दिला नाहीस, तू माझ्यापासून दूर का जातोस, काही चुकीचं बोललो का. बस इथूनच तिचा अहंकार उंचावतो, कारण आता तिला कळून चुकलंय की हा माणूस माझ्या अस्तित्वाचा गुलाम आहे. पण आता खऱ्या पुरुषाची एक पद्धत ऐका. जेव्हा ती इग्नोर करते, तेव्हा तुम्ही तुमचा वेग आणि तुमची ऊर्जा दुप्पट करा. तिला जाणवू देता की जिमला जास्त वेळ द्या. मित्रांनो, तुम्ही तुमच्या कामात इतके व्यस्त व्हा, ध्येयात तितके घुसून राहा की वाटलं पाहिजे की मी याला इग्नोर केलंय, की या लक्षात आलं नाहीये. हीच शांतता, हीच नो रिॲक्शन वृत्ती अहंकारावर हल्ला करते. जोपर्यंत कोणत्याही भावनिक चर्चा होऊ शकत नाही, स्त्रीला सर्वात जास्त अस्वस्थता तेव्हा होते जेव्हा ती विचार करते की याला दुखावलं, पण याला काहीच फरक पडत नाही. नो रिॲक्शनमध्ये खूप मोठी शक्ती असते, कारण एक असं शस्त्र आहे की न बोलता समोरच्याचा इगो आतून तोडून टाकता किंवा प्रतिक्रिया वृत्ती तुमची प्रगल्भता आणि जर तुमच्या आंतरिक ताकदीचा तो पुरावा आहे, जे जगासमोर हळूहळू गर्व झुकवून टाकतो. तिला नेमकी तीच गोष्ट द्या जी तिला नको आहे. म्हणजेच जेव्हा तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा तिच्याकडे दुर्लक्ष करणं. स्त्रीचा अहंकार संपवायचा असेल, तर तिच्याकडून तिची सर्वात आवडती गोष्ट हिरावून घ्या.
ती म्हणजे तिचं अटेन्शन म्हणजेच लक्ष. स्त्रीला माहीत असतं की तिचं हसू, एक फोटो, एक ड्रामा भरलेली स्टोरी किंवा मेसेज पुरुषाचा पूर्ण दिवस आपल्या ताब्यात घेऊ शकतो. तिला माहीत असतं की इमोशनल ओळ पाठवून द्यायची की आज मला खूप एकटं वाटतंय आणि म्हणूनच माणूस हीच तिची सर्वात मोठी पॉवर मूव्ह असते. पण जर तुम्ही हा खेळ समजून घेतला आणि तिच्या अटेन्शन मिळवण्याच्या क्लुप्त्यांकडे सरळ दुर्लक्ष करायला सुरुवात केली, तर ती बेकाबू होईल, आतून हादरून जाईल. कारण तिच्याकडे आता अहंकार दाखवण्यासाठी कोणतीच कारणं उरत नाही आहेत. आता ती कितीही क्यूट फोटो लावू देत, तुमची स्टोरी टाको, 3 दिवसांनी परत येऊन "कसा आहेस?" असं विचारो, तुमचं उत्तर मर्यादित, शांत आणि उत्साहाशिवाय असेल. ती स्वतःला रिप्लेस झाल्यासारखं समजेल. तिचा संपूर्ण इगो तेव्हाच चक्काचूर होतो, जेव्हा ती तुम्हाला पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही हाच तो क्षण आहे जेव्हा ती सर्वात मोठी ताकद तिच्या हातातून निसटते. जेव्हा एखादी स्त्री तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते आणि तुम्ही तिला अटेन्शन देत नाही, तेव्हा तुम्ही फक्त तिचा गर्व तोडत नाही, तर तिच्या मनात एक भीती निर्माण करता. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.